नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली हादरवणाऱ्या वेदांत बंडगर खून प्रकरणातील आरोपी निलेश गडदेला अटक. मैत्रिणीसोबत लॉजवर गेला आणि पोलिसांनी ताब्यात घेतला. मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामातील वादावरून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हत्ये प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे, मूळ राहणार हमालवाडी, सध्या राहणार कुंभारी, तालुका जत, याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत लॉजवर असताना गडदेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई करत त्याला अटक केली. तर या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू असून यापूर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलीस कोठडीत आहे. मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या 2 गटात वाद होता. या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून निलेश गडदेने दबाव आणला होता. बुधवारी रात्री 7च्या सुमारास 2 साथीदारांसह गडदे खरात यांच्या घरात गेला. खरात घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावलं आणि खंडणी मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकवल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे गडदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलीस स्टेशन समोर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यावेळी संतप्त हमालाने गडदे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे चिडलेला गडदे बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी थेट सांगलीला आला. तो बंडगर यांच्या घरी आला त्यावेळी बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत हा अंगणात मोबाईल पाहत बसला होता. गडदे याने थेट नातवावर गोळी झाडली. यामध्ये वेदांतचा मृत्यू झाला होता. याच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार निलेश गडदेला पोलिसांनी कर्नाटक सीमा भागातून ताब्यात घेतलं असून आज त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.